ओके, बघा आपण काय बघणार आहे आज. आपण बघणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. काय बघणार आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. राईट, या टाईपमध्ये जी मोशन असते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, वेअर द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इज नॉट युनिफॉर्म. याच्यामध्ये ऑब्जेक्टचं स्पीड काय राहत नाही, युनिफॉर्ममध्ये राहत नाही किंवा कंट्रोलमध्ये राहत नाही. बरं ना, इट इज अंडर कंट्रोल द ग्रॅव्हिटी. ते कोणाच्या कंट्रोलमध्ये असते? ग्रॅव्हिटीच्या कंट्रोलमध्ये असते. बरं ना, तर तुम्ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला आपल्या टेक्स्टबुकमध्ये कसं डिफाईन केलं बघा. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, 2 टाइप्स ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स आर कॉमनली ऑब्झर्वड इन अ प्रॅक्टिस. प्रॅक्टिसमध्ये 2 टाईपच्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तुम्हाला येऊ शकतात. फर्स्ट आहे अ कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. एक अशी मोशन आहे की जी कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असणार आहे. अ कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सच ॲज जायंट व्हील. एक्झाम्पल काय घेतलं त्याचं? जायंट व्हील. एक जायंट व्हील आहे, त्याच्यामध्ये कसं असतं? कंट्रोल्ड सर्क्युलर मोशन असते. कंट्रोल सर्क्युलर मोशन और सिमिलर गेम्स असं म्हटलं त्यांनी. इन दिस केस द स्पीड इज आयदर केप्ट कॉन्स्टंट. अशा केसमध्ये एक तर स्पीड कॉन्स्टंट ठेवलं जातं और नॉट टोटली कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी, किंवा टोटल ग्रॅव्हिटीवर डिपेंड ठेवलं जात नाही. डू नॉट डिपेंड अपॉन ग्रॅव्हिटी, नॉट टोटली डिपेंड अपॉन ग्रॅव्हिटी असं म्हणलेलं त्यांनी. एकतर कॉन्स्टंट स्पीड ठेवतात किंवा नॉट कंट्रोल्ड डिपेंड अपॉन द ग्रॅव्हिटी. सेकंड, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल ओनली बाय ग्रॅव्हिटी. एक आहे नॉट टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, आणि सेकंड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे जी टोटली कंट्रोल बाय कोण आहे? ग्रॅव्हिटी आहे. इन दिस केस वी इनिशियली सप्लाय द नेसेसरी एनर्जी. याच्यामध्ये फक्त जिथं आपण म्हणतो की टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, याच्यामध्ये आपण फक्त इनिशियलला सुरुवातीला फक्त काय करतो? आपण त्याला एनर्जी देतो. जसं एखादा पेंड्युलम आहे या टाईपमध्ये. ओके, एखादा इथं पेंड्युलम आहे आणि या पेंड्युलमला मी काय केलं? पुश केलं. बरं ना, ढकललं तर तो असं जाईल, पुढे जाईल आणि पुढून परत पाठीमागे येणार. मग ही सर्क्युलर मोशन आहे का? येस, ही सर्क्युलर मोशन आहे ना. या टाईम सर्क्युलर आर्क तयार करतोय तो. एक काय तयार करतो? एक सर्क्युलर आर्क तयार करतो. म्हणजे ही सर्क्युलर मोशन असणार आहे. लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं. नंतर मी अजून थोडासा धक्का दिला तर तो इथून इथपर्यंत जाईल या टाईपमध्ये. बरं आहे ना, ही जर सर्क्युलर मोशन आहे, कारण एक सर्क्युलर आर्क तयार होतोय, म्हणजे मी तिला काय करतोय? एनर्जी देतो. म्हणजे ही कशी आहे? अंडर कंट्रोल ऑफ ग्रॅव्हिटी आहे. बरं आहे ना, ग्रॅव्हिटीच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि एक मोशन अशी आहे की नॉट टोटली अंडर कंट्रोल ऑफ ग्रॅव्हिटी, जी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. जायंट व्हीलचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलं होतं. राईट, आपण काय बघणार आहे बघा आज? हेडिंग बघा काय दिलं आहे. हेडिंग असं आहे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. जनरली तुम्हाला समजलं आता की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय आहे. राईट, आपण बघणार आहे पॉईंट मास अंडर गोईंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आपण अंडर ग्रॅव्हिटीमध्ये बघणार आहे. ओके, केस नंबर 1 बघतोय आपण. मास टाईड टू द स्ट्रिंग. एक मास आहे ज्याला आपण टाईड टू द स्ट्रिंग केलेला आहे. बघा इथं एवढी सगळी मोठी डायग्राम आहे, बघून घाबरण्याची गरज नाही. समजावून घेतलं तर एकदम सिम्पल आहे. मी आणि एकदम डीपमध्ये समजावून सांगणार आहे मी याला. राईट, तर काय एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दाखवलेली आहे. एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला एक बॉब लावलेला आहे आपण, आणि त्या बॉबला आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवलं. मी सगळ्या पोझिशन दाखवतो तुम्हाला मी, आणि तुम्ही त्या आता मेमोराईज करा किंवा नोट करा. मी जसं बोलतो तसं नोट करून ठेवलं तरी चालेल. बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा सेंटर ओ दाखवलेलं आहे त्यांनी. ओके, हे तर सिम्पल आहे. बी पोझिशन जी आहे, पोझिशन बी आहे ती आहे लोअर मोस्ट पोझिशन. काय त्याला म्हणतात? लोअर मोस्ट पोझिशन. बी पोझिशन जी आहे ती लोअर मोस्ट पोझिशन आहे. ए पोझिशन आहे ती अप्पर मोस्ट पोझिशन आहे. कसली पोझिशन आहे? अप्पर मोस्ट पोझिशन आहे. डी जी पोझिशन आहे ती मिडवे पोझिशन आहे. सी सुद्धा मिडवेज आहेत. बघा, डी आणि सी मिडवे पोझिशन आहेत. लोअर मोस्ट पोझिशन, बीला काय म्हणायचं? लोअर मोस्ट पोझिशन. ए अप्पर मोस्ट पोझिशन, सी आणि डी मिडवे पोझिशन. राईट, एवढं क्लिअर झालं. आता हा जो पी आहे, इथं पी आहे, याला क्यू म्हटलं तरी तुम्हाला जाईल. हा क्यू आहे समजा. तिथं टेक्स्टबुकमध्ये इतकं काही डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे पी किंवा असं काय नाव दिलं आहे, पण मी तुम्हाला इन डिटेल सांगायचं ठरवलं आहे म्हणून मी तुम्हाला सगळं सांगतो आहे. ओके, पी जो आहे तो आर्बिटरी पोझिशन आहे. पी कसली पोझिशन आहे? आर्बिटरी पोझिशन, म्हणजे कुठेही आहे त्या सर्कलमध्ये तुम्ही कुठेही काढला. हा पी मी इथं काढला असता चालला असता, इथं काढला ते चालला असता, इथं काढला तर क्यू आहे. राईट, म्हणजे पी आणि क्यू हे कसले आहेत? आर्बिटरी पोझिशन आहेत. म्हणजे या पोझिशन सोडून, कोणत्या पोझिशन सोडून? लोअर मोस्ट, अप्पर मोस्ट आणि मिडवे या पोझिशन सोडून कुठेही पॉईंट आला, कुठेही पोझिशन आली त्या ऑब्जेक्टची, तर ती काय असणार आहे? आर्बिटरी पोझिशन असणार आहे. कसली पोझिशन? आर्बिटरी पोझिशन. आर्बिटरी पोझिशन म्हणतात त्याला. आर्बिटरी पोझिशन म्हणजे कुठेही.
हां एक्सेप्ट A, B, C and D. ABCDला स्किप करून. ओके नाव बघा आता मग आता हां बाकी मग तुम्हाला सांगतो मी काय काय लिहिलं आहे ते. तुम्ही म्हणाल की डायग्राममध्ये इतकं काय काय लिहिलं आहे सर ते सगळं सांगा. नक्की काय सांगायचं तुम्हाला, एवढं सगळं कशाला लिहिलेलं आहे बरं ना, ते पहिल्यांदा ऐकून घ्या की काय सांगतोय. आता बी पॉईंटला बघा, मला सांगा तुमचं बॉब ज्यावेळी इथं असेल त्याचं वेट कोणत्या डायरेक्शनला असणार आहे? डाऊनवर्डला. बघा ना एक असं आपण रिजिड सपोर्ट आहे, एक स्ट्रिंग लावलेली आहे, बॉब लावलेला आहे. बॉबचं वेट कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? डाऊनवर्ड. आणि टेन्शन कुठं असणार आहे त्या स्ट्रिंगमध्ये? अलॉंग अ स्ट्रिंग. मग टेन्शन अपवर्डला आणि वेट डाऊनवर्डला. हे काय टेन्शन अपवर्ड. टी बी लिहिले बघा इथं. टी बी म्हणजे टेन्शन ॲट बी पॉईंट. टी बी म्हणजे काय? टेन्शन ॲट पॉईंट बी. आणि एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. एवढं समजलं? क्लिअर आहे? हे काय लक्षात घेऊ नका 6 mg + TA लिहिले ते काय आपण डिराईव्ह करणार आहे त्यावेळी तुम्हाला समजेल. ओके नाव हा बीचं का आलं? सी सेम असणार आहे बरं आहे ना. एम जी डाऊनवर्डला असणार आहे, डी पॉईंटला एम जी डाऊनवर्डला आहे आणि इकडं टेन्शन या साईडला असणार आहे बरं आहे. कारण की स्ट्रिंगचा तुम्ही अप्लाय करू शकता स्ट्रिंगचा फंडा असा आहे ना. मग स्ट्रिंग असणार बघा. हा आता बॉब लावला आहे असा फिरतोय समजा आणि इथे येऊन थांबला तर स्ट्रिंग अशी आहे म्हणजे टेन्शन इथं असणार आहे राईट. म्हणजे टेन्शन या डायरेक्शनला आहे आणि वेट ऑलवेज मी सांगितलं वेट ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट असणार आहे. ओके नाव पोझिशन एला आलात. पोझिशन ए म्हणजे इथं आली अशी म्हणजे हा असा फिरतोय तर इथं आलेला येणार आहे बरं आहे ना. असा फिरतोय तर तो इथं येणार आहे. मग आता वेट ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन. आता टेन्शन कुठं असणार आहे? स्ट्रिंगमध्ये. स्ट्रिंग टेन्शन इज ऑलवेज अलॉंग द स्ट्रिंग. त्याच्यामुळे हा पण कसा असणार आहे? डाऊनवर्डला असणार आहे. म्हणजे टी एची डायरेक्शन आणि एम जी डायरेक्शन दोघांची मी कुठं दाखवलेली? डाऊनवर्डला दाखवलेलं आहे बरं ना. डाऊनवर्डला दोघांची डायरेक्शन दाखवलेली आहे. क्यूचं तुम्हाला अंडरस्टँड झालेलं आहे कारण की पी आणि क्यू काय आहे सेम. हा मग मला पी सांगायचं अजून. हां पी सांगितलं नाही त्याच्यामुळं पी सांगितलं तर क्यू समजेल. ठीक आहे मग पीचं बघा. पी बघा इथे आहे. मग याचं इथं बॉब असताना याचं वेट कुठल्या डायरेक्शनला असणार? डाऊनवर्डला. मग इथं बघा मी एक लाईन काढली डाऊनवर्ड डायरेक्शनला दाखवलं एम जी राईट. टेन्शन कुठं असणार आहे? टुवर्ड सेंटर असणार आहे बरं आहे T2. आता बघा हा जो एम जी आहे तो एक्सवर आहे की वायवर आहे? मग तुम्ही सांगाल की सर तो एक्स ॲक्सिसवर पण नाही आहे आणि तो वाय ॲक्सिसवर पण नाही राईट. मग मी म्हणतो की या दोघांमधला अँगल किती आहे? अल्फा आहे. या दोघांमधला अँगल किती आहे? अल्फा आहे. मग दोघांमधला अँगल अल्फा असेल तर अल्फाच्या शेजारी जो असणार आहे तो एम जी कॉस अल्फा आणि अपोजिटला काय असणार आहे? एम जी साइन अल्फा. ओके तर हे दोन त्याचे कंपोनंट आहेत. या एम जीचे दोन कंपोनंट आहेत. सेम कन्सेप्ट इथं आहे की एम जी कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला. बघा ना एम जी डाऊनवर्ड. बघा सगळी कुठेही कुठल्याही सिच्युएशनला इथं एम जी आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. एम जी डाऊनवर्ड एम जी डाऊनवर्ड इथं एम जी डाऊनवर्ड इथं एम जी डाऊनवर्ड इथं एम जी डाऊनवर्ड. आता हा जो एम जी आहे परत एक्स आणि वाय ॲक्सिसवर जर बघायला गेलो आपण तर तो दोन्ही कोऑर्डिनेटवर नाही आहे. म्हणजे आपल्याला हा अँगल थिटा पकडला आपण तर हा एम जी कॉस थिटा होईल आणि इकडे काय असणार आहे? एम जी साइन थिटा असणार आहे. ओके नाव तर ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द डायग्राम. डायग्रामबद्दल सांगितलं. एवढं काही डिटेलमध्ये माहीत करण्याची गरज पण नव्हती परंतु माहीत असलं पाहिजे की कोण कोण काय काय आहे राईट. तर एवढं समजलं. आता बघा काय म्हणतो. अबाव फिगर शो दॅट अ बॉब टाईड टू अ मासलेस इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंग. म्हणजे या फिगरमध्ये आम्ही असं दाखवलेलं आहे की एक बॉब आहे आणि तो बॉब एका स्ट्रिंगला अटॅच केला आहे जी स्ट्रिंग कशी आहे? मासलेस इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल. ओके ठीक. पुढे इट इज वर्ल्ड अलॉंग व्हर्टिकल. इट इज वर्ल्ड अलॉंग व्हर्टिकल म्हणजे त्याला आपण काय करणार आहे? व्हर्टिकल सर्कलमध्ये काय करणार आहे? मूव्ह करणार आहे. ओके इट इज वर्ल्ड अलॉंग व्हर्टिकल सो दॅट द बॉब परफॉर्म्स व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि मग त्याला जर व्हर्टिकल फिरवलं तर बॉब कसा फिरणार आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होणार आहे. ओके पुढे अँड स्ट्रिंग रोटेट इन अ व्हर्टिकल प्लेन. आणि स्ट्रिंग कशी रोटेट होणार आहे? व्हर्टिकल प्लेनमध्ये. एकदम सिंपल पॉईंट आहे. अबाउट द डायग्राम आहे इझिली लिहू शकता. सेकंड पॉईंट ॲट एनी पोझिशन ऑफ द बॉब देर आर ओनली 2 फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉब. कोणत्याही तुम्ही पोझिशनला गेलात तर 2 फोर्स तुम्हाला नेहमी दिसतात. बघा कुठले 2 फोर्स दिसतात मला सांगा. बघा ॲट एनी पोझिशन ऑफ द बॉब देर आर एनी 2 फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉब. म्हणजे तुम्ही त्या डायग्राममध्ये कोणत्याही 2 पोझिशनला गेलात तर तुम्हाला 2 फोर्स तर दिसणारच आहेत. कुठले 2 फोर्स दिसतात बघा? टी आणि एम जी. बघूया आपण प्रत्येक पोझिशनला आहे का? टी आहे एम जी आहे. टी आहे एम जी आहे. एम जी टी टी एम जी टी एम जी टी एम जी.
म्हणजे तुम्ही कुठेही गेलात या डायग्रॅममध्ये तर टी आणि एम जी, टेन्शन आणि वेट ऑफ द बॉब, हे दोन गोष्टी तुम्हाला दिसणारच आहेत. मग आपण काय म्हणलं, ॲट एनी पोझिशन ऑफ द बॉब देर आर ओनली 2 फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉब. मग 2 फोर्स कुठले, इट्स वेट एम जी ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड विच इज कॉन्स्टंट. म्हणजे वेट कसं असणार आहे त्या बॉबचं, कॉन्स्टंट असणार आहे, थोडीच चेंज होणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे आणि डाऊनवर्डला असणार आहे. द फोर्स ड्यू टू टेन्शन अलॉंग स्ट्रिंग, बघा टेन्शन कुठं आहे, अलॉंग स्ट्रिंग आहे. द फोर्स ड्यू टू टेन्शन अलॉंग स्ट्रिंग अँड टुवर्ड्स सेंटर, आणि नेहमी सेंटरच्या डायरेक्शन. बघा हा टेन्शन इथं टी बी आहे, डायरेक्शन सेंटरकडे, टी डी डायरेक्शन सेंटर, टी सी सेंटरकडे, T1 सेंटरकडे, T2 सेंटरकडे, TA सेंटरकडे. मग टेन्शनची डायरेक्शन ऑलवेज टुवर्ड्स सेंटर असते आणि अलॉंग स्ट्रिंग असते. आणि एम जी डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. एम जी कसं असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि त्याचं वेट कसं असणार आहे, कॉन्स्टंट. आता सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे बघा, इट्स मॅग्निट्यूड चेंजेस पिरियडिकली विथ टाईम अँड लोकेशन. आता ही टेन्शनची जी मॅग्निट्यूड आहे ती टाईम आणि लोकेशननुसार काय होत राहणार आहे, चेंज होत राहणार आहे. म्हणजे टेन्शन इथं टेन्शनची व्हॅल्यू वेगळी असणार, इथं टेन्शन वेगळं असणार आहे, इथं वेगळं असणार आहे, इथं वेगळं असणार आहे, इथं वेगळं, सगळ्या पोझिशनला, प्रत्येक पोझिशनला टेन्शन काय आहे, डिफरंट आहे. ईच अँड एव्हरी पोझिशन ऑफ द बॉब हॅव शो डिफरंट टेन्शन, वेगवेगळे टेन्शन दाखवत राहणार आहे तो. ओके, मग आता बघूया, आपण पहिल्यांदा बघणार आहे अप्पर मोस्ट पोझिशनला टेन्शनचं व्हॅल्यू काय असणार आहे. अप्पर मोस्ट पोझिशनला टेन्शन काय असणार आहे, त्या ठिकाणी वेलॉसिटी काय असणार आहे, जी VA इथं मी दाखवलेली आहे ती वेलॉसिटी. मला तुम्हाला माहीत आहे की वेन ऑब्जेक्ट इज इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन द लिनियर वेलॉसिटी इज ऑलवेज टँजन्शियल टू दॅट पोझिशन. म्हणजे ए पोझिशनला जर तो बॉब आहे तर ती टँजन्शियल असणार आहे, वेलॉसिटी कशी असणार आहे, टँजन्शियल असणार आहे. ओके, इथं बघूया आपण, वेट एम जी अँड फोर्स ड्यू टू टेन्शन TA आर डाऊनवर्ड दॅट इज टुवर्ड्स सेंटर. बघा याच्यामध्ये दोघंही कुठं आहेत, डाऊनवर्डला आहेत. दिसते तुम्हाला, हा TA MG दोन्हीही काय आहेत, डाऊनवर्डला आहेत. TA पण डाऊनवर्डला आहे, MG पण कुठे आहे, डाऊनवर्डला आहे. म्हणजे दोघंही डाऊनवर्डला आहेत. वेट एम जी अँड फोर्स ड्यू टू टेन्शन TA आर डाऊनवर्ड दॅट इज टुवर्ड्स सेंटर. डाऊनवर्डला आहेत म्हणजे टुवर्ड्स कुठे आहेत, सेंटर आहेत. मग आता टुवर्ड्स सेंटरमध्ये कुठला फोर्स असणार, सेंट्रीपेटल फोर्स असणार. इथं लिहिलं आहे, इन दिस केस द रिझल्टंट इज यूज ओनली सेंट्रीपेटल फोर्स. इन दिस केस देअर रिझल्टंट असं मला पाहिजे, इन दिस केस देअर रिझल्टंट, इन दिस केस देअर रिझल्टंट इज यूज ओनली सेंट्रीपेटल फोर्स, कारण की टुवर्ड्स सेंटर आहे म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स, राईट. धस आता बघा इथून पुढे सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट, कारण की आपण एंड करणार आता. धस इफ VA इज स्पीड ॲट अप्पर मोस्ट पॉईंट वी गेट. जर VA आपलं काय आहे, अप्पर मोस्ट पॉईंटचं स्पीड आहे, तर आपल्याला काय मिळणार आहे, VA काय आहे, अप्पर मोस्टचं स्पीड आहे, ते दाखवलेलं आहे VA. आता मला सांगा की TA आणि MG दोघांची डायरेक्शन टुवर्ड्स सेंटर आहे म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स, दोघांची डायरेक्शन सेम आहे म्हणजे दोघांची ॲडिशन करायला लागेल, TA प्लस MG. मग बघा इथं TA प्लस MG दोघांची काय केलेली ॲडिशन इज इक्वल टू टुवर्ड्स सेंट्रीपेटल फोर्स आहे. मग सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r, फक्त Vच्या ऐवजी VA लिहिलेला आहे कारण की आपण टॉप पोझिशनचा विचार करतोय म्हणून, बरं आहे ना. कारण टॉप पोझिशनला कुठला पॉईंट आहे, A पॉईंट आहे, तिथली वेलॉसिटी काय आहे, VA आहे, म्हणून mg प्लस TA इज इक्वल टू mva²/r. मग आता मला या ठिकाणचं टेन्शन काढायचं आहे, तर ते TA इज इक्वल टू काय येईल, हा MG इकडे जाईल. मग TA इज इक्वल टू mva²/r मायनस MG होऊन जाईल. हा MG केल्यानंतर मायनस MG आणि त्याचा TAचा फॉर्म्युला असणार आहे. आता बघा पुढे काय म्हणतो मी, हा पॉईंट एकदम इम्पॉर्टंट आहे बघा. आता बघा, ओके, फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड, कमीत कमी स्पीड असेल ॲट दिस पॉईंट TA इज इक्वल टू 0. बॉब आहे, मूव्ह करतोय, जर समजा इथून मग मी स्पीड त्याचं कमी केलं, बरं आहे ना, तर ज्यावेळी तो इथं असेल बॉब, त्यावेळी या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन असणार आहे ते किती असणार आहे, 0 असणार आहे. पुन्हा एकदा का, फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड ॲट दिस पॉईंट TA इज इक्वल टू 0. टीएची व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. ओके, मग तुम्हाला काय करायचं आहे, VA मिनिमम का, मिनिमम का, कारण की फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड म्हणलेला आहे, आणि A का, कारण की टॉप पोझिशन चाललेलं आहे आपल्याला, बरं आहे ना. म्हणून VA मिनिमम इज इक्वल टू, मला VAची व्हॅल्यू काढायची आहे याच्यावरून, तर ती कशी काढणार तर बघा मी. ओके, ती मला फाइंड करायची आहे. पुन्हा एकदा सांगणार आहे मी, ह्या 2 वेळा एक्सप्लेन करणार आहे, काळजी करू नका. जर काही समजलं नसेल तर आपण पुन्हा एकदा डिस्क्रिप्शनमध्ये बघणार आहोत. ओके, तर मला आता VA फाइंड करायचं आहे. मला MG तर ॲज इट इज माहीत आहे, MG तर ॲज इट इज राहणार आहे, प्लस TAची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे प्लस 0 इज इक्वल टू mva²/r. काही चेंज केलेलं नाही, ॲज इट इज लिहिलं, फक्त TAची व्हॅल्यू 0 पुट केले. मग आता इक्वेशन काय झालं, MG प्लस 0 MG इज इक्वल टू mv²
ए स्क्वेअर अपॉन आर एम एम गेट कॅन्सल, हा आर जी इकडे येईल म्हणजे व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू जी आर किंवा आर जी, व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. मग व्ही ए इज इक्वल टू किती येईल, व्ही ए इज इक्वल टू इन रूट आर जी येणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड आणि वी गेट द वेलॉसिटी ॲट द टॉप मोस्ट पोझिशन. आपल्याला या टॉप मोस्ट पोझिशनची काय मिळालेलं आहे, वेलॉसिटी. मला तुम्ही म्हटलं सर टेन्शन काढायचं नाही याच्यावरून. मग टी ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय होईल बघा, आता थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. टी ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय होईल, हा एम जी तिकडे जाईल म्हणजे एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी, राईट. आता या दोघांतून एम कॉमन निघतो आहे, राईट, किंवा तसंच ठेवलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, किंवा एम कॉमन निघतो, कॉमन काढा. व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू आर जी, व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू आर जी, एम कॉमन काढला आहे म्हणजे इथं आर जी येणार अपॉन आर येणार आहे मायनस हा एम कॉमन काढला आहे म्हणजे इथं जी येणार आहे. मग टी ए इज इक्वल टू काय होईल, आरला आर कॅन्सल होईल, एम तसंच राहील, जी मायनस जी. आता मला सांगा की जी मायनस जी काय येतं, जी मायनस जी काय येणार आहे, 0, आणि 0 इंटू एम काय येणार आहे, 0. मग टेन्शन किती आलं बाळांनो, 0 आलं. मग तुम्ही कसंही फाइंड करू शकता की मिनिमम वेलॉसिटीची व्हॅल्यू टाकली तरी टेन्शन काय येतं आहे, 0 येतं आहे. आणि टेन्शनला 0 मानलं तर आपण मिनिमम वेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. इक्वेशन समजलं असेल, बरं आहे ना. तर जे तुम्हाला लिहायचं आहे इक्वेशन त्याने डायरेक्ट आन्सर दिलेला आहे, आपण डायरेक्ट काढलेलं, आपण पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले मी तुम्हाला, बरं आहे ना. टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघितलं तर डायरेक्ट आन्सर आहे व्ही ए इज इक्वल टू इन रूट आर जी. तर ते कसं आलेलं आहे, तर ते या टाईपमध्ये आलेलं आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पहिल्यांदा. ओके, स्क्रीनशॉट घेतला. आता बघा, ज्यांना समजलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा ऐका मी काय म्हणतोय, फक्त 5 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके, व्यवस्था ऐका. डायग्राममधले सगळे पॉईंट समजले असतील तुम्हाला. बी म्हणजे लोवेस्ट पॉईंट, ए म्हणजे टॉप पॉईंट, सी आणि डी मिडवे, पी आणि क्यू आर्बिटरी पॉईंट कुठे असणारे पॉईंट आहेत, टी म्हणजे टेन्शन आहे, एम जी म्हणजे वेट ऑफ द बॉब आहे, बरं ना. आणि काही ठिकाणी कंपोनंट पण आहेत म्हणजे आर्बिटरी पोझिशनला कंपोनंट आहेत. जसं इथं एम जीचे 2 कंपोनंट, एम जी कॉस अल्फा आणि एम जी साइन अल्फा. इथं थिटा अँगल आहे म्हणून एम जी कॉस थिटा आणि एम जी साइन थिटा, बरं आहे ना, राईट. बाकी हे जनरल डायग्रामची डिस्क्रिप्शन आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की एनी पोझिशन, ऑब्जेक्ट कुठल्याही पोझिशनला असला तर त्याच्यावर मिनिमम 2 फोर्स काय होत असणार आहेत, ॲक्ट होत असणार आहेत. ते 2 फोर्स कुठले, वेट ऑफ द बॉब अँड टेन्शन इन द स्ट्रिंग. ते 2 फोर्स तुम्हाला इथे ए आणि बी करून मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि जर तुम्ही टॉपमोस्टचा विचार केलात तर टॉपमोस्ट पोझिशनला दोघांची डायरेक्शन, दोघांची म्हणजे कोणाची, 2 फोर्सची डायरेक्शन, कुठले 2 फोर्स, टी ए आणि एम जी, या दोघांची डायरेक्शन कुठे आहे, डाऊनवर्डला आहे. कुठे आहे दोघांची डायरेक्शन, डाऊनवर्डला आहे. आणि डाऊनवर्डला काय आहे, सेंटर आहे. आणि मग दिस इज अ सेंट्रिपेटल फोर्स, म्हणून टी ए प्लस एम जी, या दोघांची डायरेक्शन सेम असल्यामुळे टी ए प्लस एम जी इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर, राईट. आणि नंतर मग काय केलं त्यांनी, फॉर अ मिनिमम पॉसिबल स्पीड, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की जर स्पीड मिनिमम केला, आपण कमीत कमी स्पीड ठेवलं तर टेन्शनची व्हॅल्यू काय होणार आहे, तुमची 0 होणार आहे. म्हणजे टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन किंवा टॉपमोस्ट पोझिशन इज 0. मग टी ए इज इक्वल टू 0 पुट करणार तुम्ही आणि याच्यावरून व्ही एची व्हॅल्यू काढणार. ती व्ही एची व्हॅल्यू काय येते, इन रूट आर जी येते. समजलं आहे, ओके. नाउ वी सी द नेक्स्ट, आपण लोअर मोस्ट पोझिशन बघणार आहे आता. ओके, बघा आता मी तुम्हाला जर हे समजलं असेल व्यवस्थित, टॉप मोस्ट पोझिशनचं लोअर मोस्ट पोझिशन एकदम सिम्पल आहे. आता आपण लोअर मोस्ट पोझिशन काढणार म्हणजे या बी पोझिशनचं काय काढणार आहे, वेलॉसिटी काढणार आहे न. हाऊ टू वी फाइंड द वेलॉसिटी, बाय युझिंग द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्हाला माहीत आहे, राईट. व्हॉट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, माहिती आहे की नाही. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय स्टेटमेंट आहे, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म अँड ऑल द एनर्जी इन द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, हे त्याचं स्टेटमेंट आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी काय सांगते, आता ऐका व्यवस्थित. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते, टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं तर ए पॉईंटची टोटल एनर्जी इज इक्वल टू बी पॉईंटची टोटल एनर्जी. मग मी तर असं लिहितो, मला एवढं समजलं की टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी, किंवा मी पहिल्यांदा इकडे बी लिहितो कारण की मला बी फाइंड करायचं आहे आणि इकडे ए लिहितो. ओके, टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए. मग टोटल एनर्जी म्हणजे इथं कुठल्या एनर्जी आहेत ते आपल्याला फाइंड केल्या पाहिजेत. की इथं एनर्जी कोणकोणती आहे, इथं 2 एनर्जी आहेत, एक कायनेटिक आणि पोटेन्शियल,
बरं आहे ना. मग पहिल्यांदा बीचं बघितलं पाहिजे आपल्याला. बी या पोझिशनला टोटल एनर्जीमध्ये काय काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू, इथं पण तेच येणार आहे, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए. इज इट क्लिअर? ओके. मग आता बीची आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे, तर किती असणार आहे ती, तुम्हाला कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला होता हाफ mv². फक्त बी पोझिशनला आहे म्हणून हाफ mvb² येणार आहे. ओके. प्लस आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे बीची. मग आता बी इथं आहे बघा, इथून आपली मोशन स्टार्ट करून होणार आहे इथूनच. मग इथे डिस्प्लेसमेंट किती असतं बघा ना, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतोय, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. बरोबर आहे फॉर्म्युला, काय फॉर्म्युला असतोय, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. आता मला सांगा की आपली पोझिशन जी आहे किंवा रेस्ट पोझिशन जी आहे तिथंच आहे, बॉब इथं स्थिर असतो ना, आपण इथूनच मोशन स्टार्ट जी इनिशियल होणार आहे तिथूनच होणार आहे. बरं आहे, जी पोझिशन स्टार्ट होणार तिथूनच होणार आहे. मग इथं एच म्हणजे हाईट किती असणार आहे त्या ऑब्जेक्टची, 0. इथंच ऑब्जेक्ट आहे ना, तो समजा तो ऑब्जेक्ट इथे गेला तर आपण सांगू शकतो की अगोदर इथं ऑब्जेक्ट होता, नंतर त्या डी पोझिशनला आला, मग त्यानं काहीतरी हाईट घेतलेली आहे, एवढी हाईट घेतलेली आहे, आणि एवढी म्हणजे रेडियस आहे सर्कलची, म्हणजे आर एवढी हाईट घेतली असं आपण म्हटलं असतं. पण तो इथंच आहे, मग हाईट किती झाली, 0. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh किती येणार आहे, 0 येणार आहे. मग पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय येणार आहे, 0. कोणत्या पोझिशनला, बी पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. त्यामुळे याची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी बघायची याची. कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे हाफ mv², फक्त ती ए पोझिशनला आहे म्हणून ए, प्लस पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला माहिती आहे mgh. आता इथं पण बघा फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला, mgh माहिती आहे, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh असतो. ओके. मग आता एच इथं काढायचं आहे, हाईट काढायची आहे. मग आता इथून इथपर्यंत हाईट किती आहे, ही आर हाईट आहे, आणि इथून इथपर्यंत पण घेतली पाहिजे कारण आपलं पोझिशन ए आहे, म्हणजे आर प्लस आर किती येईल, 2r येणार आहे. ओके. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mg इन ब्रॅकेट 2r. मग याला मी असं लिहू शकतो की नाही, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 2ला फक्त पुढे घेतो, बाकी लिहितो ॲज इट इज mgr. 2mgr फॉर्म्युला मिळाला, इथे लिहिणार मी 2mgr. नाव बघा आता व्यवस्थित मी काय करणार आहात. आता मी याला इकडे घेतोय, मग हा प्लस आहे, हाफ mva² प्लस आहे, इकडे काय होईल, मायनस होणार आहे. म्हणजे 2mgr इज इक्वल टू हाफ mvb² मायनस हाफ mva². ओके. देअरफॉर 2mgr इज इक्वल टू हाफ आणि m कॉमन निघेल, हाफ m दोघांमधून कॉमन निघेल, vb² मायनस va². राईट. आता इथे काय होईल, m ला m काय होईल, कॅन्सल होईल, हा 2 इथं डिनॉमिनेटरला, इकडे न्यूमरेटरला जाईल, म्हणजे 2 × 2 किती होणार आहे, 4. म्हणजे 4gr इज इक्वल टू vb² मायनस va². आता मला सांगा की va² ची व्हॅल्यू किती येईल. हा इथं v आपल्याला काढले होता आत्ताच, टॉपची व्हेलॉसिटी काढलेली आहे, मग va² केला आपण तर किती येणार आहे, rg. म्हणजे va² ची व्हॅल्यू किती येणार आहे, rg येणार आहे, किंवा gr काय पण लिहा. 4gr इज इक्वल टू vb² आणि इथं काय येणार आहे, gr. va² किती येणार आहे, rg. जीला पुढे घेतलं तर gr, काय फरक पडतोय, हां. मायनस gr इकडे घेतलं तर प्लस gr होईल, म्हणजे 4 हा vb² आहे, तो vb² पर्यंत लिहितो मी, हा मायनस आहे तिकडे प्लस होईल, म्हणजे 4gr प्लस gr, म्हणजे vb² इज इक्वल टू 5gr होईल. 4 + 1 5, आणि मग आपल्याला vb पाहिजे, स्क्वेअर नको, मग याचं रूट घ्यावं लागेल, 4-5gr. तर तुम्ही याचा आन्सर बघू शकता टेक्स्टबुकमध्ये. व्हीबीचं लोवेस्टची आपण व्हेलॉसिटी काढलेली आहे की लोवेस्ट पॉईंटला व्हेलॉसिटी किती असणार आहे, इन रूट 5gr असणार आहे. ओके. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके. व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट करून घेतला असेल. आता पुन्हा एकदा सांगतो मी काय केलं आहे. ओके. पुन्हा एकदा 2-2 वेळा सांगणार, सगळ्या पोझिशन 2-2 वेळा सांगतो आहे. आपल्याला काय बघायचं आहे, लोअर मोस्ट पोझिशन बघायची आहे. लोअर मोस्ट पोझिशन बघायची, बघा ना. लोअर मोस्ट म्हणजे कुठली, इथली, या पोझिशनची, बरं आहे ना. माझा सिम्पलचा क्वेश्चन होता की मी जर इथली व्हेलॉसिटी काढली असेल तर मी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करू शकतो, बरं आहे. व्हॉट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट कॅन एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू द अदर फॉर्म.
अँड ऑल एनर्जी इन द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. शेवटचं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. ऑल एनर्जी इन द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून काय म्हणतो, कॉन्स्टंट एनर्जी आहे की नाही ऑल द युनिवर्सची, म्हणजे इथं जेवढी एनर्जी असणार आहे तेवढीच एनर्जी इथं असणार आहे. म्हणजे टोटल एनर्जी ॲट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट बी. म्हणून पहिला पॉईंट टाकला मी अकॉर्डिंग टू लॉ ऑफ, हे लिहितो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ एनर्जी ऑफ कन्झर्वेशन. बरं आहे ना. मग त्याच्यानुसार ते आलं. आता टोटल एनर्जी आपल्याला कशी बघायची आहे, बीची बघायची आहे पहिल्यांदा. मग आता बीच म्हणजे इथली पोझिशनची आपल्याला टोटल एनर्जी काढायची आहे. मग मला सांगा की ऑब्जेक्ट एखादा मूव्ह होतो आहे, बरं आहे ना, तर सहसा त्यामध्ये दोन टाईपच्या एनर्जी असतात, कायनेटिक आणि पोटेन्शियल. म्हणजे बी या ठिकाणी दोन एनर्जी असणार आहेत, कायनेटिक आणि पोटेन्शियल. मग याची कायनेटिक एनर्जी काय असणार, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, हाफ mv². पोझिशन बी आहे म्हणून फक्त इथं VB लिहिलं आहे, बाकी काही चेंज नाही आहे. प्लस पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे या पॉईंटची. आता मला सांगा की कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असेल, बरं आहे ना, त्याची रेस्ट पोझिशन कुठं असणार आहे, खालीच असणार आहे, ही असणार आहे. म्हणजे ही जर रेस्ट पोझिशन असेल तर त्याची हाईट किती आहे, हाईट काढताच येणार. तुम्ही म्हणा इथून हाईट मोजणार का, नाही, त्या ऑब्जेक्टपासून हाईट मोजणार ना आपण, बरं ना. मग आता इथं ऑब्जेक्ट पण इथंच आहे, हाईट पण आपल्याला इथूनच मोजायची आहे. म्हणजे हाईट किती झाली, 0 झाली. म्हणून इथं हाईट काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि याची व्हॅल्यू जर 0 झाली तर 0 × mg 0 होऊन जाईल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ॲट बी किती येणार आहे, 0 येणार आहे. कायनेटिक एनर्जी ॲट ए फॉर्म्युला सेम, हाफ mv². ए पोझिशनला आहे म्हणून फक्त VA लिहायचं आहे, मग इथं VA केलं आहे. नंतर पोटेन्शियल एनर्जी ॲट काय करायचं आहे, ए काढायचं आहे. आता मी काय म्हटलं की हाईट मोजली पाहिजे ना त्याची. mg तर माहीत आहे, mgr आपल्याला mgh फॉर्म्युला माहीत आहे. मग mgh ॲड घेऊन चालणार नाही, कारण की या पोझिशनपासून त्या ऑब्जेक्टपर्यंतची आपल्याला हाईट मोजली पाहिजे. तर एवढी हाईट तर आपल्याला माहीत आहे की हा म्हणजे काय असतो, रेडियस असतं r. मग हा r आहे तर हा पण काय आहे, r आहे. म्हणजे r + r किती येणार आहे, 2r. म्हणून हाईट आपली किती असणार आहे, 2r. आणि तोच 2 फक्त मी फुल लिहिला आहे, 2mgr. आणि ही व्हॅल्यू इथं पुट करायचं आपल्याला, 2mgr. आणि मग तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायला एकदम सोपं होईल. हा हाफ mv² आहे, इकडे प्लस आहे, इकडे नंतर काय होईल, मायनस होईल. दोघांमधून हाफ m कॉमन निघेल, इकडे mला m काय होईल, कॅन्सल होईल. हा 2 × 2 4gr येईल. इकडे VB² - VA² राहील. VA² ची व्हॅल्यू आपण फाइंड केले, rg येतं किंवा gr येतं. VA ची व्हॅल्यू gr आली, -gr केल्यानंतर +gr होईल. 4 + 1 5gr होईल. आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं की √5gr. दॅट इज द वेलॉसिटी ॲट लोवेस्ट किंवा लोअर मोस्ट पोझिशन बी. ओके, बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. कुठला, टॉप मोस्ट आणि लोअर मोस्ट. ओके, टॉप मोस्ट आणि लोअर मोस्टमधला टेन्शनचा डिफरन्स काढायचा आहे. हाऊ टू वी फाइंड द टेन्शन. बघा, पहिल्यांदा आपल्याला टेन्शनचा फॉर्म्युला टॉप मोस्टचा माहीत पाहिजे, जो आपल्याला माहीत आहे, TA + mg = mv²/r. इथं वेलॉसिटी ए आहे म्हणून mva²/r. बीच्या ठिकाणचं काय असणार आहे, TB. mg अपोजिट डायरेक्शनला आहे, -mg = mvb²/r. ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स काढायचा आहे ना याच्या दोघांमधला. म्हणजे TB - TA डिफरन्स काढायचा आहे. ओके, तर TB - mg मायनस काय होणार आहे, TA + mg = mvb²/r मायनस mva²/r. सबट्रॅक्शन बरोबर आहे माझी, दिस मायनस दिस केलेलं आपण. ओके, मग काय लिहितात, TB - mg - TA - mg = m/r कॉमन काढता येईल याच्यातून, VB² - VA². ओके, ठीक. मग आता TB - TA मायनस -mg -2mg = m/r. VB ची व्हॅल्यू आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू माहीत आहेत. VA काढला आहे पण VA² √rg येतं, आणि VB² काढलेला आहे, काय आलं, 5rg आलं. दोन काढले की नाही, टॉपची वेलॉसिटी आणि बॉटमची वेलॉसिटी काढलेली आहे. वाटलंच चेक करा तुमच्या नोट्समध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं पॉज द व्हिडिओ, नोट इट डाऊन. त्यावेळी नोट करून ठेवला असेल तुम्ही की या दोन वेलॉसिटी आपण काढलेल्या आहेत. मग VB किती आला आहे, 5rg. मग इथं 5rg आणि VA किती आलेला आहे, rg. मग इथं rg. ओके, पुढे जाऊ आपण. TB
मायनस टी ए. आपल्याला फाईंड काय करायचं आहे, टी बी मायनस टी एच फाईंड करायचं आहे. डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट टॉप अँड बॉटम, टॉप आणि बॉटममधला डिफरन्स काढायचा आहे. ओके. देन मायनस 2mg ॲज इट इज इक्वल टू, याच्यातून आर कॉमन निघेल म्हणजे एम अपॉन आर इंटू आर कॉमन काढला तर 5g, किंवा इथं तुम्ही सबट्रॅक्शन करा ना, इतकं अवघड कशाला करायचं. 5rg मायनस rg 4rg येईल. किती आन्सर येईल याचं, 4rg येणार. इथं आरला आर का होईल, कॅन्सल होईल. म्हणजे टी बी मायनस टी ए मायनस 2mg इज इक्वल टू 4mg. 4mgच राहिलं, 4mg. मायनस 2mg तिकडे टाका म्हणजे टी बी मायनस टी ए इज इक्वल टू टी बी मायनस टी ए ॲज इट इज. मायनस 2mg तिकडे गेल्यानंतर काय होईल, प्लस होणार आहे. 4mg प्लस 2mg किती येईल आन्सर, टी बी मायनस टी ए इज इक्वल टू 6mg. बघा टेक्स्टबुकमध्ये चेक करून याचा आन्सर 6mg आला आहे का. द डिफरन्स बिटवीन टू टेन्शन्स. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. समजलं असेल, परत सांगण्याची गरज नाही आहे. पॉज करा. ओके, चला बघा आता काय केलं आपण. आता हायेस्टचं टेन्शन लोएस्ट टेन्शन माहीत आहे, मिडवेचं आता आपल्याला बघायचं. मिडवे बरं आहे ना, म्हणजे टी डी. मिडवेला काय आहे, टी डी आहे राईट. आता टी डी आहे, एम जी तर याच्यासोबत आत्तापर्यंत कसं व्हायचं बघा. टॉपला बघितलं टी ए एम जी दोघंही एकाच सेम डायरेक्शनला होते म्हणून टी ए प्लस एम जी केलं. बरोबर आहे की नाही, लक्ष आहे का आम्ही बोलतो त्याच्याकडं, की टॉपला टी ए प्लस टी ए आणि एम जी दोघंही एकाच डायरेक्शनला होते म्हणून आपण ॲडिशन केली. पॉईंट बीला टी बी आणि एम जी अपोजिट डायरेक्शनला होते. टी ए अपवर्डला होता, टी बी अपवर्डला होता, एम जी डाऊनवर्डला. सबट्रॅक्शन केलं. इथे बघा रिझल्टंट फोर्स कुठला आहे, फक्त टी डीचा आहे. इकडे एम जी आहे का, नाही, एम जी तर डाऊनवर्डला आहे. व्हर्टिकल फोर्स तर आपण घेणार नाही आहे, हॉरिझॉन्टल घेणार आहे टुवर्ड सेंटर. म्हणजे टी डी इज इक्वल टू काय येणार आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, सेंटीमीटर फोर्स. आणि इथं डी पॉईंट आहे म्हणून एम व्ही डी असं मी लिहू शकतो. म्हणजे टी डी इज इक्वल टू काय आलं माझं, एम व्ही डी आपण आला. आणि टी डी म्हणजेच काय असतो, टी सी, कारण की दोघंही मिडवेला आहेत. मग टी सी इज इक्वल टू टी डी इज इक्वल टू एम व्ही डी आपण आर आले आहे राईट. ठीक, आता आपल्याला काय करायचं आहे, परत अगेन बाय युझिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टॉप आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो मिडवेमध्ये राईट. मग कायनेटिक टोटल एनर्जी ॲट ए, किंवा इथं पहिल्यांदा आपण सी डी घेऊ, डी और सी काही लिहू शकतो तुम्ही, डी और सी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट ए किंवा बी काही घेऊ शकता, कुठली घ्या. ओके, कोणती झाली. मग टोटल एनर्जी काय आहे, कायनेटिक एनर्जी ॲट डी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट डी इज इक्वल टू, इथं पण सेम, कायनेटिक एनर्जी ॲट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट ए. ओके, तर ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत झाल्या पाहिजे. कायनेटिक एनर्जी सिंपल तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर डी पॉईंट आहे म्हणून डी, प्लस पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, या हाईटपर्यंत आहे म्हणजे ह्या हाईटपर्यंत किती आहे, आर, म्हणजे एम जी एचच्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही, आर लिहिणार आहात, एम जी आर येणार आहे. प्लस याची कायनेटिक एनर्जी मग अशी लिहिलेली आहे, हाफ एम व्ही ए स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी पण याची अशी लिहिली आहे 2mg आर. बस, आता तुम्हाला याच वेनं जायचं आहे. या हाफ एम व्ही स्क्वेअरला मी इकडे घेतो, एम जी आरला तिकडे टाकतो आहे, म्हणजे हाफ एम व्ही डी स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 2mg आर. आणि हा प्लस एम जी आर तिकडे नंतर मायनस एम जी आर. हाफ एम कॉमन, हाफ आणि एम कॉमन काढला, व्ही डी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 2mg आर मायनस एम जी आर येणार आहे. एम एम गेट कॅन्सल आणि हा 2 कुठे जाणार, इकडे जाणार आहे राईट, या साईडला जाईल 2gr. काय रॉंग झालं आहे का, एक मिनटं. ओके ठीक आहे, काय बरोबर आहे सगळं. आता हा 2 इकडे नंतर 2gr येईल, म्हणजे व्ही डी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 2gr. आता व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला, व्ही ए स्क्वेअर किती आहे, आर जी आहे, म्हणजे व्ही डी स्क्वेअर मायनस आर जी किंवा जी आर तुम्ही लिहू शकता 2gr. मायनस जी आर तिकडे नंतर प्लस जी आर होईल, म्हणजे व्ही डी स्क्वेअर इज इक्वल टू 2gr प्लस जी आर. मग 2gr प्लस जी आर किती येईल, 3gr आला. आणि आपल्याला व्ही डी स्क्वेअर नको आहे, फक्त व्ही डी पाहिजे, म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेणार, तसं याचं पण आपल्याला स्क्वेअर रूट घेतलं पाहिजे. म्हणजे वी गेट द वेलॉसिटी ॲट
पॉईंट डी, आणि डी पॉईंट म्हणजेच कुठला पॉईंट आहे, सी पॉईंटसुद्धा आहे. म्हणजे व्ही सी इज इक्वल टू व्ही डी इज इक्वल टू इन रूट 3GR. हे तुमचं कशाचं आन्सर असणार आहे, वेलॉसिटीचा आन्सर असणार आहे ॲट डी पोझिशन, म्हणजे मिडवे पोझिशनला वेलॉसिटी असणार आहे. तसं आपण या दोघांमधलं डिफरन्स पण काढू शकतो आता सेम वेनं, बरं आहे ना. म्हणजे तुम्ही टी सी मायनस टी ए फाइंड करू शकता, तो 3mg येतो, बरं आहे. तुम्ही फाइंड करू शकता. जसं आपण काय काढला होता याच्या अगोदर, टी बी मायनस टी ए काढला होता, टी बी मायनस टी ए काढला होता, ज्याचं आन्सर किती आलं होतं, 6mg आलं होतं. सेम वेनं तुम्ही टी सी मायनस टी ए काढा, फाइंड करा. जर नाही आन्सर याचं काढता आलं तर कमेंटमध्ये सांगा, आपण नेक्स्ट लेक्चरला तो क्लिअर करून घेऊ. ओके, पहिल्यांदा तुम्ही हा लिहून घ्या मिडवेचा. ओके, वरती हेडिंग टाका तसं मिडवे पोझिशन. ओके ओके, बघा आता आपण 3 पोझिशनचं टेन्शन काढलं, व्हेलॉसिटी काढलेली आहे. एचं आपण टेन्शन काढलं, व्हेलॉसिटी काढली, बीचं टेन्शन काढलं, व्हेलॉसिटी काढली, डीचं टेन्शन काढलं, व्हेलॉसिटी काढलेली आहे. त्याचबरोबर आपण टेन्शनसोबत टेन्शन काढलं, व्हेलॉसिटी काढले, त्याचबरोबर डिफरन्स पण काढले. टॉप आणि बॉटममधला डिफरन्स काढला 6mg आला, टॉप आणि मिडवेचा पण डिफरन्स काढला 3mg आला. तुम्ही बॉटम आणि मिडवेचा पण डिफरन्स काढून ठेवा, बरं आहे. कुठलाही क्वेश्चन येऊ शकतो, असं काही नाही. तर ते डिफरन्स तुम्हाला काढता आले पाहिजे. मी एक डिफरन्स तुम्हाला दाखवला आहे अप आणि डाऊनमधला. तुम्ही अप आणि डाऊनमधला मी दाखवलेला आहे, म्हणजे अप्पर मोस्ट आणि लोअर मोस्टमधला. तुम्ही अप्पर मोस्ट आणि मिडवेमधला काढू शकता, आणि बॉटम आणि मिडवेमधला पण काढू शकता. त्याचा डिफरन्स तुम्ही काढा, तो किती येतं बघा. हा झाला पार्ट. आता आपण आर्बिट्ररी पॉईंटला काय बघितलेलं नाही अजून. आर्बिट्ररी आपण 3 पॉईंटचं बघितलं, चला एचं बघितलं, बीचं बघितलं आणि हे मिडवेचं बघितलं, सी आणि डीचं बघितलं. पण ह्यामध्ये जर आला कुठे असा, कुठे या पोझिशन सोडून आर्बिट्ररी पॉईंटला, तर टेन्शन काय असणार आहे. तर इथं थोडंसं डायग्रामकडे बघितलं तर कळेल. T2ची डायरेक्शन कुठं आहे बघा, टुवर्ड सेंटर आहे, आणि mg कॉस अल्फा कुठं आहे बघा, अवे फ्रॉम सेंटर आहे. म्हणजे साहजिक आहे की T2 मायनस mg कॉस अल्फा इज इक्वल टू mv² अपॉन r. पॉईंट पी आहे म्हणून VP² लिहितो. हा तुमचं टेन्शनचा फॉर्म्युला असणार आहे आर्बिट्ररीचा, राईट. मग आता तुम्ही म्हणाल की सर याच्यावरून बाकी सगळे फाइंड करता येतील का. येस, जर तुम्ही ओल्ड बुक जर बघितलं तर ओल्ड बुकमध्ये याची प्रोसिजर दिली होती. बघा आता काय मी सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या, मी एकदम डीपमध्ये कन्सेप्ट सांगणार आहे. ते अल्फा बघा, आता कॉस अल्फा आहे. मला सांगा की कॉस अल्फा जर आपण पॉईंट बी टू पॉईंट डी गेलो, पॉईंट बी पासून पॉईंट डीकडे गेलो, तर पॉईंट बीला अँगल किती आहे, 0. नंतर इथं काय 20 असेल, 30, 45, 60 आणि 90 आहे. डीला किती आहे, 90ला. म्हणजे आपला अँगल 0 to 90 पर्यंत मूव्ह होतो. 0 to काय आहे, 90 डिग्री आहे, बरं आहे ना. मग कॉस अल्फा जर 0 असेल तर आन्सर किती येईल, 1 आन्सर येतं, बरं आहे. आणि 90 असेल तर किती येणार आहे, 0 येणार आहे, बरं आहे. कॉस 90 असेल तर किती येईल, 0 येणार आहे. मग आपण जर व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली ती या रूलनुसार की बीला 0 अँगल आहे, तर कॉस 0 पुट केला तर T2 मायनस mg कॉस 0 इज इक्वल टू mv. आता आपण बॉटमचं बघतोय, VB² अपॉन r. कॉस 0ची व्हॅल्यू 1, कॉस 0ची व्हॅल्यू 1, त्याच्यामुळे हा कॉस 0 1 झाला. मग T2 मायनस mg आला का फॉर्म्युला. हा बघा, T2 म्हणजे काय आहे, बी पोझिशनला बघतोय ना आपण, आता पोझिशन बीला बघतोय. मग TB मायनस mg mVB² अपॉन r. बघा तेच आन्सर आलं परत. म्हणजे या आर्बिट्ररीच्या फॉर्म्युल्यावरून, हा दिलेला नाही बुकमध्ये पण द्यायला हवा होता, कारण की या फॉर्म्युल्यावरून आपण सगळे फॉर्म्युले काढू शकतो. बघा आता पुढे बघत राहा फक्त. ओके, तर हा तर फॉर्म्युला निघतो. आपल्याला कळालं की या एका फॉर्म्युल्यावरून बॉटमचा फॉर्म्युला मी काढून दाखवला. कसा काढला पुन्हा एकदा बघा. आता आपण बॉटमचं टेन्शन काढणार आहे, म्हणजे TB येणार T2च्या ऐवजी mg मायनस साईन आहे ना मध्ये, मायनस mg कॉस अल्फा. अल्फा किती असणार आहे या पॉईंटला, अल्फा 0 असणार आहे, अँगल 0 असणार आहे. म्हणजे कॉस 0 इज इक्वल टू mVB² अपॉन r. कॉस 0 किती येतो, 1 येतो, म्हणून हे आले येत नाही. पण हेच आन्सर आहे तुमचं. आता हे झालं बॉटमचं. आता आपल्याला बघायचं मिडवेला काय होणार आहे बघणार आहे आपण. आता मिडवेला काय होईल बघा. आता मिडवेला अँगल कितीचा आहे, 90. म्हणजे T2 म्हणजे आता मिडवे बघतो म्हणून डी असणार, TD मायनस mg कॉस 90 किती येतो, 0 इज इक्वल टू mVD² अपॉन r. 0 इंटू mg 0, म्हणजे TD इज इक्वल टू mVD² अपॉन r. इज इट करेक्ट.
करेक्ट आहे बघा, हा सुद्धा. म्हणजे एका कन्सेप्ट म्हणून आर्बिट्ररी जर तुम्ही आन्सर काढलं तर त्याच्यावरून सगळे आन्सर काढू शकतात. बघा आता टॉपचं येतं आहे का, टॉप TA बरं आहे. मग TA मायनस MG कॉस अँगल किती जाईल, इथं 0 होता, इथं 90, इथं 180चा अँगल होणार आहे. कॉस 180 डिग्री इज इक्वल टू MVA होईल स्क्वेअर अपॉन R. मग TA मायनस MG कॉस 180चे आन्सर किती असते, -1 इज इक्वल टू MVA स्क्वेअर अपॉन R. मायनस मायनस काय होईल, प्लस. मग TA प्लस MG इज इक्वल टू MVA स्क्वेअर अपॉन R. TA प्लस MVA स्क्वेअर अपॉन R. म्हणजे आर्बिट्ररीचं जर आन्सर आपण काढलं असतं तर आर्बिट्ररीवरून आपल्याला हे तिन्ही फॉर्म्युले डिराईव्ह करता आले असते. तुम्ही असेही 3 फॉर्म्युले हे डिराईव्ह करू शकता. असं काहीच नाही की टेक्स्टबुकमध्ये जो फंडा दिलेला आहे त्याच फंडाने आपण आन्सर काढलं पाहिजे. तुम्ही हा फंडा यूज करून सुद्धा आन्सर काढू शकता. ओके, तर आता इथून पुढचे जे पॉईंट राहिलेले आहेत ते एकदम सिम्पल पॉईंट आहेत. मला वाटतं 2 पॉईंट कदाचित राहिले असते याच्यामध्ये. एक राहिलं आहे मास टाईड टू रॉड, म्हणजे आपण स्ट्रिंगच्या ऐवजी जर रॉड यूज केला तर काय होईल. छोटी कन्सेप्ट आहे, तुम्ही रीड करून समजावून घेऊ शकता. एकदम सिम्पल आहे, कारण की आता हे लास्ट लेक्चर असणार आहे आज. म्हणजे इथं सर्क्युलर मोशन म्हणजे थोडक्यात म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स होल अँड सोल सगळ्या कन्सेप्ट घेऊन संपलेला आहे. आणि त्यातून अजून काय घेणार आहे पण याच्यामध्ये, त्याच्यामध्ये अजून आपण प्रॉब्लेम्स घेणार आहेत, काही ब्रेन पॉवरचे क्वेश्चन घेणार आहे. म्हणजे अजून ते लेक्चर्स बाकी आहेत, म्हणजे अजून हा 5-6 लेक्चरमध्ये अजून चालणारच आहे, राईट. पण टेक्स्टबुकच्या मध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे, थेरॅटिकल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इथं संपते. ओके, तर मास टाईड टू रॉड एक केस नंबर 2 त्यांनी दिलेला आहे. ती कन्सेप्ट तुम्ही वाचा, एकदम सिम्पल आहे, समजेल 100% तुम्हाला. स्पिअर ऑफ डेथ दिलेला आहे. स्पिअर ऑफ डेथ सर्कसमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. स्पिअर ऑफ डेथ बरं आहे ना, एक स्मॉल होरिझॉन्टल सर्कलपासून ते स्टार्ट करतात आणि हळूहळू लॉंग होरिझॉन्टलमध्ये. स्मॉल होरिझॉन्टलमध्ये ज्यावेळी ते रन करत असतात त्यांची व्हेकल, त्यावेळी त्याचं स्पीड, आणि ज्यावेळी होरिझॉन्टल सर्कल मोठा असतो, व्हर्टिकल सर्कल मोठा असतो त्यावेळी असणारा स्पीड, या स्पीडमधला डिफरन्स काय असतो, किंवा कुठं मिनिमम स्पीड असते, कुठं मॅक्झिमम स्पीड असते, ही जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलंही एक्सप्रेशन नाही आहे. नंतर एक पॉईंट आहे, लास्ट पॉईंट त्यांचा, इथं आपला संपतो टॉपिक. व्हेकल ॲट द टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ब्रिज. ज्यावेळी एखादी व्हेकल कॉन्व्हेक्स ब्रिजच्या टॉपला असते त्याही काय होतं, मी म्हणतो त्यांनी कॉन्व्हेक्स ब्रिज दिलेला आहे. कॉन्व्हेक्स ब्रिजच्या टॉपला ज्यावेळी एखादी व्हेकल असते त्यावेळी त्याचं एक्सप्रेशन काय असणार असं विचारलं आहे. मी म्हणतो तुम्हाला कॉन्केव्ह ब्रिजचं पण तुम्ही काढता आलं पाहिजे. तुम्हाला या दोन्हीचा याचं तुम्हाला काढता आलं पाहिजे. तुम्ही कॉन्व्हेक्स ब्रिज बघून घ्या आणि नंतर कॉन्केव्ह काढण्याचा प्रयत्न करा. जर नाही आलं तर कमेंटमध्ये 100% आठवणीनं टाका. मी हे दोन्ही एक्सप्रेशन तुमचे पुढचे जे एक्सप्रेशन पुढचे जे आपण क्वेश्चन घेणार आहे आउट ऑफ टेक्स्टबुक, इथून पुढचे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहेत. आता जे मी क्वेश्चन घेणार आहे हे सगळे एक्सरसाइजमधले असणार आहेत, प्रॉब्लेम फॉर प्रॅक्टिस असणार आहेत, ब्रेन पॉवरचे क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे ओव्हरऑल या टॉपिकचा सगळा एंड असणार आहे. ओके, तर नेक्स्ट लेक्चरपासून तुम्ही थोडंसं आत्तापर्यंत जो झालेला पार्ट आहे तो सगळा मेमराईज करून मग तयारीला लागा. म्हणजे आता पुढचं लेक्चर यायला मी मिनिमम 1 दिवसाचा ब्रेक घेणार आहे. म्हणजे उद्या फिजिक्सचं लेक्चर येणार नाही आहे, परवा येणार आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आत्तापर्यंत झालेला सगळा पाठ करायचा आहे या 2 दिवसामध्ये. ओके, तुम्हाला मी आजचा दिवस देतो, उद्या दिवस देतो, परवाच दिवस वाटलं असतं की 2 दिवस आपण ब्रेक घेऊया. 2 दिवसामध्ये आत्तापर्यंत रोटेशनल डायनॅमिक्सच्या अंदाजे 13-14 लेक्चर आपले झालेले आहेत. हे 13-14 लेक्चर सगळे पुन्हा एकदा बघा, किंवा बघायची नसते तर तुम्ही नोट्स लिहिले असते त्या नोट्स एकदा वाचून काढा, सगळं मेमराईज करा. आणि ते सगळं मेमराईज झाल्यानंतरच आपण ब्रेन पॉवरचे क्वेश्चन आणि एक्सरसाइज घेणार आहे. म्हणजे तुम्हाला तो समजायला सोपा जाईल. ओके, तोपर्यंत बाय.